एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। नवरात्रीच्या पावन पर्वात 51 शक्तिपीठाचे दर्शन अमरावतीकरांना शहरातच मिळत आहे। राजापेठ स्थित श्री अंबा एकविरा देवी नवदुर्गा महोत्सव मंडळाने यावर्षी 51 शक्तिपीठमधून एक शक्तिपीठ म्हणजे हिंगलाज मातेची स्थापना केली आहे। अमरावतीच्या पावनभूमीवर 51 शक्तिपीठमधून एक शक्तिपीठ हिंगलाज मातेने नांदगाव खंडेश्वर येथील हिंगलाजपूर येथे तिच्या भक्ताला साक्षात दर्शन दिले होते। 13व्या शतकापासून येथे हिंगलाज मातेचे मंदिर आहे। हिंगलाज मातेची प्राणप्रतिष्ठानंतर या जागेला हिंगलाजपूर म्हणून ओळख मिळाली आणि असं म्हणतात की अहिल्यादेवी होळकरांच्या राज्यात जेव्हा मंदिराचे जीर्णोद्धार सुरू होते तेव्हा अहिल्यादेवींनी हिंगलाजपूर येथील मंदिराला भेट देऊन मातेची पूजा केली होती। हिंगलाज माता शक्तिपीठ मुळात पाकिस्तान येथील बलुचिस्तानच्या हिंगलाज येथील हिंगोल नदीच्या काठावर स्थित आहे आणि पाकिस्तानमधील सगळ्यात मोठी हिंदू यात्रा म्हणजे हिंगलाज मातेची यात्रा असते। शिवपुराण आणि अन्य ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की हिंगलाज येथे म्हणजे सध्याच्या हिंगलाज नॅशनल पार्क या ठिकाणी माता सतीचे मस्तक म्हणजे डोकं पडलं होतं। अमरावती येथील श्री अंबा एकविरा नवदुर्गा महोत्सव मंडळ गेल्या 5 वर्षापासून दरवर्षी शक्तिपीठाची देवीची स्थापना करतो। गेल्या वर्षी त्यांनी सोलापूरच्या तुळजाभवानीच्या शक्तिपीठाची स्थापना केली होती। या निमित्ताने नवरात्रीमध्ये शक्तिपीठाचे दर्शन आणि आशीर्वादाचे सौभाग्य अमरावती वासियांना शहरातच होत आहे। जय माता दी। मेरा नाम अखिलेश राठी। हमारा मंडल है श्री अंबा एकविरा नवदुर्गा उत्सव मंडल ने एक प्रण लिया है 51 साल 51 शक्तिपीठ, जिसमें से हमने अभी तक के जो महाराष्ट्र में 3.5 शक्तिपीठ है वो ये 4 साल में बिठाए। ये हमारा 5वां साल है। ये 5वां साल इसलिए विशेष है क्योंकि बलूचिस्तान की जो हिंगलाज देवी है वो अपने यहाँ पे हिंगलाजपुर करके गांव है लोनी में, यहाँ से 25 किलोमीटर, यहाँ पे वो स्वयंभू खुद 1303 में भगत फैमिली के वहाँ पे आई है। तो ये था कि हिंगलाज देवी ये साल बिठाना और अपने यहाँ के हेरिटेज स्पॉट को और ऊंचाइयों पे लेके जाना। तो सभी अमरावती वासियों से अनुरोध है कि हमने हिंगलाज देवी बिठाई है। जिन लोगों की भी कुल देवी है, जो आरती करना चाहते हैं, सेवा देना चाहते हैं निःशुल्क, हमारे मंडल में आपका स्वागत है। सुबह 10 बजे आरती होती है, शाम को 8:30 बजे आरती होती है। जब जिसकी जो कोई कुटुंब की कुल देवी है वो यहाँ पे आके अपनी आरती कर सकते हैं निःशुल्क। आप सभी का स्वागत है। अमरावती वासियों से अनुरोध है कि हमने हिंगलाज देवी की स्थापना की है और सभी लोग इसका दर्शन लेवें।